बदलापूर घटनेनंतर शाळकरी विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी सरकारचा नवा अध्यादेश जारी। शाळा आणि परिसरात सीसीटीव्ही बसवणं बंधनकारक, नियम न पाळल्यास शाळांवर कारवाई। मुंबईतील दिंडोशीमध्ये शिंदे गटाच्या विभाग प्रमुख आणि शाखा प्रमुखात एका पत्रावरून वादानंतर संतोष लाड आणि नितीन स्वामी एकमेकांना भिडले। रेसकोर्सच्या मोकळ्या जागेवरून बांधकाम करू देणार नाही, आदित्य ठाकरे यांचा इशारा। मुंबईकरांची जागा कंत्राटदारांच्या घशात घालण्याचा डाव हाणून पाडू, ठाकरेंची ग्वाही। विदर्भातील अप्पर वर्धा धरणाचे 11 दरवाजे उघडले। धरण 87% भरल्यानं अमरावती शहराचा पाणी प्रश्न मिटला, मात्र नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा। मध्य महाराष्ट्र, विदर्भ, कोकणात ऑरेंज तर उत्तर महाराष्ट्र, मराठवाड्यात येलो अलर्ट जारी। अरबी समुद्रातल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे राज्यात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता। मुसळधार पावसामुळे बीड ते परळी मार्गावरील पर्यायी पूल वाहून गेला। दोन्ही गावांचा संपर्क तुटला, वाहतूक ठप्प झाल्यानं प्रवासी त्रस्त। मुंबई महापालिकेत लिपिक पदाच्या भरती प्रक्रियेतल्या अटी वादात, जाचक अटी रद्द करण्याची मागणी, अनेक उमेदवार वंचित राहण्याची भीती। कोल्हापुरात कागल एमआयडीसी जवळ तरुणाला नागरिकांनी दिला चोप, भर रस्त्यात मुलीची छेड काढल्याप्रकरणी स्थानिकांचा संताप अनावर। मुंबईच्या लालजीपाड्यात रस्त्यावर दारू पिणाऱ्यांची महिलांकडून झाडून धुलाई, पोलिसांचं तक्रारीकडे दुर्लक्ष, अखेर महिलांनीच दारुड्यांना शिकवला धडा। तुळजाभवानीच्या शारदीय नवरात्र महोत्सवाच्या पूर्वतयारीचा जिल्हाधिकाऱ्यांकडून आढावा, महामार्ग, पाणीपुरवठा, स्वच्छता आणि पथदिव्यांची योग्य व्यवस्था करण्याचे निर्देश। भारतीय क्रिकेट संघाचा सलामीवीर शिखर धवनकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती, एक्स अकाउंटवरून केलं जाहीर।